ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे। स्पोर्ट्स मोड महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर आणि काही कंट्रीज मध्ये स्पोर्ट्स वोटच्या माध्यमाने लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे। आपल्या सर्वांना ठाण्याचं वैभव दाखवायचं आहे। श्री संजयजी वाघोले यांचा जो प्रभाव आहे तो भारतीय जनता पार्टी खेळांसाठी किती समर्पित आहे ते आपल्याला दाखवायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे समस्त पदाधिकारी गण आणि सदस्यगण किती सक्षमतेने कबड्डी स्पर्धेला कार्य करतात ते आपल्याला दाखवायचं आहे। मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध सोलापूर जिल्हा पहिला पुकार। पुरुषांच्या पुढील लढतीला पहिला पुकार पुणे शहर जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्याची आखणी आपल्याला करायची। उद्या बाद पद्धतीचे सामने आहेत, अलोट गर्दी होणार आहे। तुमचा खेळ उद्या चांगला झाला पाहिजे म्हणून आपण वेळेवरती सामने सुरू करूया आणि वेळेवरती समाप्त करूया। पुणे शहर विरुद्ध रत्नागिरी विरुद्ध परभणी, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध सोलापूर। भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेत यांनी सुद्धा चोख बंदोबस्त केलेला आहे, त्यांना मी ठाणे महानगरपालिका यांचे समस्त अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो। त्याचबरोबर श्री संदीप वेंगुर्ले आणि त्यांची टीम यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो। साऊंड सिस्टम सांभाळणारे श्री हर्षद आणि श्री आदित्य आणि श्री मनोहर यांना मी ही थँक्यू बोलू इच्छितो। आणि आमचे सर्व जे फर्स्ट एड व्यवस्था पाहणारे डॉक्टर चिट्टी हाऊसेस बिल्डिंग ट्रस्ट यांना मी ही श्री संजयजी वाघोले यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद प्रकट करतो। श्री हर्षद कोळी हे उपस्थित आहेत, त्यांचं मी संघटन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। जिल्हा विरुद्ध लातूर जिल्हा महिला विभाग दुसरा पुकार। सेकंड कॉल इन विमेन कैटेगरी विमेन सेक्शन। सोलापूर जिल्हा विरुद्ध समिती सदस्य शकुंतलाजी खटावकर अर्जुन अवॉर्डी। मीना खवळे पालांडे छत्रपती पुरस्कार। वीणा खवळे शेलटकर छत्रपती पुरस्कार। मेघाली कोल्हापूर मस्कर छत्रपती पुरस्काराचे मानकरी। श्री रमेश भेंडेरी आहे दादाजी कोंडे पुरस्काराचे मानकरी। श्री प्रमोद म्हात्रे छत्रपती पुरस्काराचे मानकरी। श्री नवनाथ लोखंडे हिंगोली जिल्हा। श्री राम भोईर ठाणे जिल्हा हे निवड समिती सदस्य हे स्थापना। मी पुन्हा क्रीडांगण समितीवरती काम करणारे यांना बोलणार की कोणालाही आपण तिथे उभं ठेवायचं नाही, असं स्वरूप शेवटपर्यंत राहिलं पाहिजे। बाजीरावजी तुमची टीम मस्त आहे, तुमचे बंड
रायगड लातूर ह्युमॅनिटीज आपली टीम तयारी ठेवायची. आपल्याला तिसरा कॉल आम्ही थोड्या अवधीतच देणार आहोत. सोलापूर, संभाजीनगर, परभणी, जालना, रायगड, लातूर ह्युमॅनिटीज आपली टीम्स रेडी ठेवायची. राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ही माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये 2 दिवसापूर्वी सुरू झाली आणि त्याचा कबड्डीचा प्रार निवड चाचणी आहे. आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या 31 जिल्ह्यांमधून जे नगराध्यक्ष असणारे नाशिकचे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे यांचं मनपूर्वक स्वागत. नाशिकचे माजी नगराध्यक्ष आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय राजेंद्र पगारे साहेब यांचंही या व्यासपीठावर स्वागत. पुन्हा एकदा संजय साहेब राजेंद्र पगारे यांचं आपण स्वागत करावं. हॅलो. महिला विभाग क्रीडागट क्रमांक 1 सोलापूर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा क्रीडागट सन्माननीय राजेंद्र पगारे यांचं या व्यासपीठावर स्वागत. मोहन गायकवाड यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करावा. त्याचबरोबर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य शेखर अहिरे यांचंही मनपूर्वक स्वागत. च्या वतीनं या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. एक्झॅक्टली तिसऱ्या पुकाराला रेडी होऊन इथे आलेला आणि हेतू हाच आहे की उद्या आपण बाद पद्धतीचे सामने अगदी फ्रेश मोड मध्ये खेळा आणि आमचे व्हॉलेंटियर्स पण तुम्हाला सहकार्य करण्यासाठी अगदी फ्रेश मोड मध्ये येतील. सोलापूर, संभाजीनगर जिल्हा क्रीडांगण क्रमांक 1, परभणी जिल्हा, जालना जिल्हा क्रीडांगण क्रमांक 2, रायगड जिल्हा, लातूर जिल्हा क्रीडांगण क्रमांक 3. पाटणकर सर. पाणी विभागाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे ठाणे महानगरपालिकेचे कार्यक्षम कार्यकारी अभियंता विनोद पवार यांचंही या स्पर्धेप्रसंगी व्यासपीठावर हार्दिक स्वागत. संजयजी वाघोले साहेब यांना विनंती आहे आपण विनोद पवार यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर सन्माननीय अतुल कुलकर्णीजी या ठिकाणी
देता है ना खेळाडू क्रमांक महिलांच्या पुढील सामन्याला पहिला पुकार धुळे जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा, नाशिक ग्रामीण जिल्हा विरुद्ध जळगाव जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा. पहिला पुकार महिलांच्या